वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याची कामे निकृष्ट पद्धतीची, मक्तेदारावर कारवाई करावी। उमाकांत दाभोळे। इचलकरंजी येथील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नगरोत्थान 51 कोटी अंतर्गत या योजनेतून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत रस्ते व इतर कामे चालू आहेत। त्यापैकी एक सांगली रोड ते वडगाव बाजार समिती परिसर रस्ता अत्यंत संथ गतीने व निकृष्ट पद्धतीचे काम चालू आहे। सदरचा मार्ग हा नेहमीच शाळा, कॉलेज व बाजाराचा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच रहदारीचा आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अन्यथा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसे घडल्यास संबंधित अधिकारी यावर व संबंधित मक्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंद करू नये, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे नदिवेस नाका येथे रस्त्याचे काम संथ गतीने चालू असताना आतापर्यंत अपघात होऊन 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे। याप्रमाणेच सांगली नाका ते येडराव फाटा येथील अशी जीवितहानी होऊ शकते। तसेच नगरोत्थान योजनेतून जिथे कामे चालू आहेत तिथे कामाचे माहिती फलक असणे क्रमप्राप्त आहे, तरी शहरातील सर्व रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी तसे कामाचे माहिती फलक आढळून येत नाहीत। तरी सामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावणे आवश्यक आहे। वरील सर्व रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट कामगिरीबद्दल सदर कामाची आपले स्तरावरून चौकशी करून संबंधित मक्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।